स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे येणाऱ्या 7 दिवस असणारे खास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 7 दिवसात कुठल्या घटना घडणार आहेत आणि त्यांचे भाग्य कसे चमकणार आहे, कसे बदलणार आहे, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, येणारे जे 7 दिवस आहेत, जून आणि जुलै महिन्याचे 7 दिवस, अशा कोणत्या भाग्यकारक घटना घडणार आहेत आणि कोणत्या 9 अशा घटना घडणार आहेत की ज्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे आयुष्य बदलून जाणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत मेहनती असतात, पराक्रमी असतात आणि समाजाला, लोकांना मदत करणाऱ्या असतात. प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे मदत मागायला आले की त्या प्रत्येकाला मदत करणाऱ्या असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा मदतीचा असतो. नेहमी ते मदत करत असतात, मेहनत करत असतात, कष्टाळू पण फार असतात. अशाच कष्टाळू व्यक्तींना, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारे 7 दिवस कसे असणार आहे आणि कोणत्या अशा 9 घटना घडणार आहेत की त्यांच्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाणार आहे. त्यातली पहिली घटना म्हणजे मित्रांनो बघा की अचानक धनलाभ. मित्रांनो बघा की शुक्र आणि गुरुच्या अनुकूलतेमुळे तुम्हाला अचानक धनलाभ संभवतो. अचानक धनलाभ संभवतो याचा अर्थ काय की मित्रांनो, की तुम्ही जर जुनी गुंतवणूक केलेली असेल, त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. एखाद्याला तुम्ही जर उसने पैसे, उधारीवर पैसे दिले असतील तर ते उधारीचे पैसे तुम्हाला अचानक मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ हे होऊ शकतो. किंवा वडिलोपार्जित संपत्ती असेल, काही संपत्तीचा वाद असेल तर त्या वादातून काही तुम्हाला नफा मिळू शकतो किंवा ती वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुमचा अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचा व्यवसाय असेल त्यात तुमचा नफा अचानक वाढू शकतो किंवा कुठल्याही प्रकारच्या विविध मार्गाने तुम्हाला अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला गुरु आणि शुक्राच्या अनुकूलतेमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि अचानक धनलाभ तुमचा होणार आहे. त्यानंतरची बघा मित्रांनो की दुसरी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे की नोकरीत बदल. मित्रांनो बघा की मंगल आणि सूर्य यांच्या प्रभावामुळे मित्रांनो की यांचा प्रभाव तुमच्यावर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बदल घडून येऊ शकतो. मित्रांनो, जी तुमची इच्छा होती की मला ह्या नोकरीमधून दुसऱ्या नोकरीमध्ये जायचं आहे, ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. मित्रांनो, नोकरीत बदल झाल्यामुळे तुमचा पगार वाढसुद्धा होऊ शकतो. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील किंवा चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच नोकरीत तुमचा बदल होऊ शकतो. मित्रांनो, नोकरीत बदल झाल्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला त्रासही होऊ शकतो की तुम्हाला तिथे ॲडजस्टमेंट करावी लागेल किंवा तुम्हाला प्रवास करावा लागेल. इथून दुसऱ्या ठिकाणी प्रवास नोकरीच्या ठिकाणी जावं लागेल. परंतु कोणतीही गोष्ट ही चांगल्या कामासाठी होत असते किंवा चांगलं होण्यासाठी होत असते. त्यामुळे नोकरीत तुमच्या बदल होईल. नोकरीत बदल झाल्यामुळे तुमची बढतीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि पगारवाढसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, त्यावर काही उपाय देखील करायचे आहेत तुम्हाला. त्यातला पहिला उपाय म्हणजे सूर्यनमस्कार करा. मित्रांनो, सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्याला दररोज सकाळी उठल्यावर नमस्कार करा. नोकरीत बदलात तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो, आपण आत्ता बघणार आहोत की तुम्हाला कोणत्या 9 घटना घडणार आहेत आणि त्या घटनेवर काय उपाय देखील करायचे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यानंतर बघा मित्रांनो की तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे जुनं जे तुमचं प्रेम असेल किंवा तुमचे नाते असतील ते नाते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो बघा की एखाद्या वेळेस तुम्ही भावनेच्या भरात जाऊन एखादा निर्णय घेत असतात, त्यामुळे तुमच्या एकमेकांचे नाते तुटत असते. मित्र मैत्रिणींचे नाते तुटत असते, प्रेमाचे नाते तुटत असते. परंतु येणाऱ्या 7 दिवसात जून जुलैच्या काळात तुमचं जे जुनं प्रेम आहे ते तुम्हाला परत मिळू शकतं. जुनं मित्र तुम्हाला मिळू शकतो किंवा एखादे नातेवाईक तुमच्यापासून दूर गेला असेल तो तुमचा नातेवाईक तुमच्याजवळ येऊ शकतो. याने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो बघा की अनेक नाते असे असतात की ते आपल्यापासून दुरावले जातात, परंतु येणाऱ्या 7 दिवसात ते नाते तुमच्यापाशी स्वतःहून येणार आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो की घरात वाद व मालमत्ता विवाद येणाऱ्या 7 दिवसात
घरातील कुटुंबातील बहीण भावंडांशी तुमचा वाद होऊ शकतो, तुमच्या नातेवाईकांशी तुमचा वाद होऊ शकतो आणि मालमत्त्या संदर्भात तुमचा वडिलोपार्जित मालमत्ता असेल किंवा काही तुमच्या भागीदारांमध्ये मालमत्ता असेल त्या मालमत्तेसाठी वाद होऊ शकतो. मित्रांनो बघा की कुटुंबातील व्यक्ती असतात, भाऊ बहिणी असतात किंवा भावंडं असतात, तुमचे चुलत भाऊ असतात, अनेक प्रकारचे तुमचे भावंडं असतात, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये वाद होऊ शकतो. घरातील किरकोळ कारणामुळे वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 7 दिवसात संयम ठेवायचा आहे, कोणाशी वाद घालायचा नाही आहे. आणि त्यावर उपाय म्हणजे काळे तीळ तुम्हाला शनी महाराजांना अर्पण करायचे आहे. काळे तीळ व तेल हे तुम्हाला शनी महाराजांना अर्पण करायचं आहे. त्यामुळे घरातील वाद थोडासा कमी होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जिभेवर संयम ठेवायचा आहे, जिभेवर गोडवा ठेवायचा आहे आणि वाद हा तुम्हाला टाळायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की 5वी महत्त्वाची घटना म्हणजे आरोग्याची समस्या. येणाऱ्या 7 दिवसात वृश्चिक राशी व्यक्तींना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणजेच काय की शरीरातील उष्णता अचानक वाढू शकते, रक्तदाब वाढू शकतो किंवा मित्रांनो बघा की कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण हा तुम्हाला येणाऱ्या 7 दिवसात जाणवू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्येवर दुर्लक्ष न करता आपले डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास हा कमी जाणवणार आहे. त्याचप्रमाणे व्यायाम करा. मानसिक आणि शारीरिक हे जो ताण असतो तो ताण हा व्यायामामुळे आणि योगा केल्यामुळे हलका होत असतो. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर व्यायाम करा, योगा करा आणि कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो दुर्लक्ष केल्यामुळे ती समस्या वाढत जात असते. त्यामुळे तुम्ही अजिबात त्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची 6वी घटना घडणार आहे ती म्हणजे स्वप्न तुमची पूर्ण होणार आहेत. मित्रांनो तुमच्या मनामध्ये अनेक स्वप्न असतात. कोणाला घर घ्यायचं असतं, कोणाला वाहन घ्यायचं असेल, कोणाला एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, सोनं नाणं खरेदी करायचं असेल, ही तुमची अनेक जी स्वप्ने असतात ती स्वप्ने येणाऱ्या काळात 7 दिवसाच्या काळात पूर्ण होऊ शकतात. ज्यांना घर घ्यायचं असेल त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्यांना वाहन घ्यायचं असेल त्यांचं वाहन घ्यायचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. मित्रांनो असे अनेक स्वप्न तुमची या महिन्यात या 7 दिवसात येणाऱ्या पूर्ण होणार आहेत. त्यानंतरची 7वी महत्त्वाची घटना म्हणजे प्रवास होतील. मित्रांनो अनेक कामासाठी तुमचे प्रवास होतील. तुमच्या नोकरीनिमित्त प्रवास होतील, धार्मिक कार्यामुळे प्रवास होतील. तुम्हाला जर एका ठिकाणी सहलीसाठी तुम्हाला जायचं असेल त्यासाठी तुमचे प्रवास होतील. म्हणजेच काय मित्रांनो की येणाऱ्या 7 दिवसाच्या काळात वृश्चिक राशी व्यक्तीचे फार प्रवास होणार आहे. हा ते प्रवास कधी तुम्हाला आनंदाचे पण वाटणार आहे, कधी ते तुम्हाला दुःखाचे पण वाटणार आहेत. म्हणजेच काय की त्या प्रवासामुळे तुमचा त्राससुद्धा वाढू शकतो, शारीरिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो किंवा तुम्हाला डोके पोटाचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीकडे तुमचं दुर्लक्ष होईल, त्यामुळे तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो बघा की प्रवास तुमचा आनंदासाठी पण होईल किंवा कधी कधी प्रवास करून तुम्हाला त्रास पण जाणवणार आहे. त्यावर काय उपाय करायचा आहे मित्रांनो? त्यावर छोटासा उपाय म्हणजे तुम्हाला मित्रांनो की उडीद डाळ असेल त्याची खिचडी तुम्हाला गोरगरिबांना वाटायची आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचा फायदा नक्कीच होणार आहे आणि येणारी जी प्रवास आहे तो तुमचा सुकर होणार आहे. आणि प्रवासादरम्यान मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका, आरोग्याची काळजी मात्र नक्की घ्या. येणारी 7वी घटना म्हणजे प्रवास तुमचे होतील. त्यानंतरची 8वी घटना म्हणजे धार्मिक जागृती. मित्रांनो येणाऱ्या काळात गुरु आणि चंद्राच्या तुमच्या प्रभावामुळे तुमचे धार्मिक जागृती तुमची चांगली होणार आहे. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होणार आहे, धार्मिक महत्त्व तुमचे वाढणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही धार्मिक ठिकाणी भेटीगाठी देणार आहात, देवाला जाणार आहात, तुमच्या घरात एखादं धार्मिक कार्य घडणार आहे. मित्रांनो हे महत्त्वाचं म्हणजे 8वी घटना म्हणजे धार्मिक कार्य. त्यानंतरची 9वी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे संतान सुख प्राप्ती. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ज्यांना संतान सुख हवे आहे त्यांना येणाऱ्या काळात संतान सुख प्राप्ती होऊ शकते. ज्यांना संतान आहे त्यांना संतांकडून चांगली बातमी मिळू शकते, मुलाबाळांकडून चांगली बातमी मिळू शकते, आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. येणाऱ्या काळात ज्यांना संतान नाही अशा व्यक्तींना संतान प्राप्तीचं सुख आहे. त्याचबरोबर ज्यांना आहे त्यांच्याकडनं संतान संदर्भात मुलाबाळांसंदर्भात चांगली बातमी येऊ शकते. म्हणजे तुमचा मुलगा एखाद्या चांगल्या परीक्षेत पास होऊ शकतो, स्पर्धा परीक्षेत पास होऊ शकतो किंवा मुलासंदर्भात जे चांगली बातमी असेल ती चांगली बातमी तुम्हाला येणाऱ्या काळात ऐकायला मिळू शकते.
मित्रांनो बघा की या ज्या 9 घटना आहेत त्या घटना या येणाऱ्या 7 दिवसात या घटना घडणारच आहेत. येणारा जो जून आणि जुलैचा महिना आहे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय आनंदात जाणार आहे, पराक्रमात जाणार आहे आणि मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.